रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन ऐकवित आहे. मनाचे कान करून ऐका. तुकाराम महाराज कालातीत कसे झाले आणि काळावर कशी त्यांनी मात केली ते या अभंगातून सांगतात. काळ असं म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात की काळ म्हणजे तो टोणग्यावर येतो बसून, मग त्याच्या हातात पाश असतो, चित्रगुप्त बरोबर असतात, मग तो माणसावर त्या जीवावर पाश टाकतो, मग तो आकर्षण करून जीव घेऊन जातो आणि मग यमलोकेला काय असेल ती शिक्षा निर्णय पुढे होतात. अशी आपली एक कल्पना आहे. आणि दुसरी शास्त्रीय कल्पना अशी आहे, संतांनी सांगितलेली कल्पना अशी आहे की काळ हा ब्रह्मासारखा विभुर व्याप्य असं म्हटलेलं आहे. अविच्छिन्न म्हणजे ब्रह्मासारखा तो व्यापक आहे. काळ कुठे हलत नाही, डोलत नाही, छेदल्या जात नाही, तो अखंड असा आहे ब्रह्मासारखा. आपण त्याचे तुकडे तुकडे पाडलेले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार असं, किंवा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे आपण ठरवलेले आहेत आपल्या व्यवहारासाठी. वास्तविक काळ हा अखंड असा काळ आहे आणि त्या काळामध्ये माणूस कुठेतरी जन्माला येतो आणि कुठेतरी मरतो. मग आपण त्याला म्हणतो की शनिवारी मेला, अमुक गुरुवारी जन्माला आला वगैरे वगैरे. पण तसं काही नसतं. ते काल एक मापन आहे आपल्या आयुष्याचं आणि वेळेचं आणि व्यवहाराचं. त्याच्यासाठी आपण त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत. तर अशा प्रकारचा जो काळ आहे तो कोणाला खातो? काळ हा नाम, रूप आणि आकार या तीन गोष्टीला काळ खातो. आत्म्याला काळ खात नाही. आत्मा हा अखंड आनंदरूप असतो, अशा अर्थाचा शास्त्र सिद्धांत आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात यावर ऐका. काळे खादला अवघा आकार, काळे खादला हा. काळाने काय खाल्लंय? महाराज म्हणतात अवघा आकार. आकार जो आहे ना तो काळा, तो आकार खातो. शरीराला एक आकार आहे, घटाला, मठाला, सगळ्याला हे आकाराला जे आलेलं जगत आहे त्याचा काळ त्याला खात असतो. उत्पत्ती संहार घडामोडी काळे खादला अवघा आकार, काळे खादला. उत्पत्ती, संहार आणि घडामोडी या काळाच्या अंतर्गत होत असतात. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात बीज तो अंकुर आच्छादिला पोटी, अनंता शेवटी एकाची या. काळ हा अनंत आहे, अनंतासारखा. त्या एकाच अनंताच्या पोटी आपल्याला घडामोडी दिसतात. वास्तविक त्या काळाच्या घडामोडी नसतात, तर त्या वस्तूच्या घडामोडी दिसतात आणि त्याला आपण नाश पावला असं म्हणतो, जन्माला आला असं म्हणतो. तर जसं बीज अंकुरण न्यायाप्रमाणे आधी बीज एकले, बीज अंकुरले वृक्ष जाहले. म्हणजे बीज अंकुर झालं की त्याचा वृक्ष होतो. वृक्षामध्ये बीज असतं, पुन्हा बीज, पुन्हा असं आणि अशा प्रकारचं. आणि म्हणून असा एक आपला व्हिडिओ आहे, आधी बीज का आधी वृक्ष, आधी कोंबडी का आधी अंडा, आधी रात्र का आधी दिवस, अशा अर्थाचा एक व्हिडिओ आहे, तो जरूर ऐका. तेव्हा बीज तो अंकुर असतो अगोदर आणि मग त्याचा वृक्ष होतो. वृक्षामध्ये पुन्हा बीज असतंच आणि त्या वृक्षाला बीज येतं, पुन्हा ते पुन्हा त्या बीजामध्ये सुद्धा वृक्ष असतोच असतो. अशा प्रकारचं हे घडामोड चालू असते. अनंता शेवटी एकाची या. एकाच अनंतावर म्हणजे अनंत काळावर या सगळ्या घडामोडी होत असतात. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तो का म्हणे शब्दे व्यापेले आकाश, गोढार हे तैसे कळो नये. असा हा गुप्त व्यवहार आहे. गुप्त म्हणजे कळत नाही, आपल्या दृष्टीस येत नाही. काळ हा दिसत नाही आहे,
आणि म्हणून तर आपली कल्पना असं आहे की ते चित्रगुप्त आहेत, मग तो अमुक आहे, वेगळ्या आपण आकाराच्या कल्पना केलेल्या आहेत. तर तो काळ असा आहे आणि म्हणून संत म्हणतात की असा जो काळ आहे ना, तर त्या आम्ही काळाच्या पलीकडे गेलो. तुकाराम महाराज तर असं म्हणतात, अवघाची आकार ग्रासेला काळे, एकची निराळे हरीचे नाम. हरीचे नाम हे त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि बाकीचं झालं येथे उरो नाही आले अवतार, सगळं काळ खाऊन जातो, पण हरिनाम जे आहे ते मात्र सारखं तसंच राहतं. उपजे ते नाशे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जे उपजतं ते नाश पावतं, नाचतं ते पुन्हा जन्माला येतं, म्हणजे परिवर्तन होतं. जगात कोणतीही गोष्ट नाश पावत नाही, बदल होतो त्याचा, आणि तो आपल्याला नकळत होतो. आणि म्हणून आपण म्हणतो मेला, जन्माला आला वगैरे, तसं काय होत नाही, फक्त बदल झाला. वासांश जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाती नवानि देही, भगवद्गीता म्हणते. तेव्हा अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे, हरे नाम नाटे ते बरवे, जे नाटे ते नाम बरवे. नामाला धरून राहा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्या नामाला धरून राहिलो आणि म्हणून काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत. अशा काळावर मात करणारं ज्ञान संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्याला होतं की आत्मा हा अजरामर आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहती पावकः, न चैनं क्लेदयांत्यापो न शोषयति मारुतः. अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे, काळाच्या पलीकडे आहे. ते भूतमध्ये होतं, वर्तमानात आहे आणि भविष्यात राहणार आहे. त्रिकालाबाधित ते सत्य आहे, सत्यातलं सत्य आहे, ते ओळखा, तद्रूप व्हा, तुम्हाला काळ खाणार नाही. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.